नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. देवाला नमस्कार केला नाही तरी चालेल, पण पहिल्यांदा ट्रम्प साहेबांना नमस्कार करूनच मार्केटचं विवेचन करावं लागतं, कारण सगळ्या जगातली मार्केट्स तेच फिरवतात असं म्हणण्याची वेळ आहे, किंवा त्यांच्या बोलण्यावर सगळी मार्केट्स रिॲक्ट होतात. त्यांनी आता काय केलं आहे की सीज फायरची मुदत वाढवली. असं कुठलीही 21, 22, 24, 28 अशी काही तारीख दिली नाही. आता बातचीत पूर्ण होऊन समझोता होईपर्यंत सीज फायर सुरू राहील असं सांगितलं. पण नाकाबंदी मात्र सुरू राहील. त्याचबरोबर अमेरिकेमध्ये रिटेल सेल्सचे आकडे यायचे होते, ते रिटेल सेल्सचे आकडे 1.7% एवढे रिटेल सेल्सचे आकडे आले. सगळ्यांचं लक्ष हा समझोता काय होतो याच्याकडे तर आहेच, पण त्याचबरोबर केविन वॉश हे आता जे फेडचे गव्हर्नर घोषित केले आहेत, तर ते काय करत आहेत, इंटरेस्ट रेट पॉलिसीच्या बाबतीत काय होत आहे आणि त्याचप्रमाणे फेडचं स्वातंत्र्य अबाधित राहत आहे का, या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण एका कमर्शियल जहाजावर अमेरिकेने हल्ला केला आहे. त्या कमर्शियल जहाजाच्या क्रू मेंबरलाही पकडलं आहे आणि ते एक जहाज तर त्या लिमिटमध्येही नव्हतं, स्टेट ऑफ हॉर्मुझच्या लिमिटमध्येही नव्हतं, तरीही त्या जहाजाची तपासणी सक्तीने करण्यात आली आहे. तर या सगळ्या ज्या घटना घडल्यात त्या फारशा चांगल्या नाहीत आणि त्या सगळ्याचा परिणाम आजच्या मार्केटवर दिसतो आहे. तर आज क्रूड पुन्हा एकदा 98च्या लेव्हलला गेला आहे, कारण स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद आहे. रुपया मात्र काल घसरला, तो 93.48च्या लेव्हलला गेला. क्रूड 98च्या लेव्हलला गेलं आणि 4.27च्या लेव्हलला बॉन्ड यील्ड आहे. तर डॉलर इंडेक्ससुद्धा 98वरच आहे. रिझल्ट यायला तर सुरुवात झालीच आहे. कालच्या रिझल्टमध्ये IT कंपन्यांचे रिझल्ट होते. IT कंपन्यांचे जे रिझल्ट लागले ते अपेक्षेपेक्षा कमजोर रिझल्ट आलेत, हेच म्हणणं योग्य ठरेल. HCL टेकचा रिझल्ट लागला, त्यांनी 24 रुपये डिव्हिडंड दिला, ही चांगली गोष्ट. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू फ्लॅट राहिलं, मार्जिन कमी झालं आणि त्यांचा ॲट्रिशन रेटसुद्धा वाढला. त्यांच्या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 25 एप्रिल आहे, पण अपेक्षेपेक्षा कमजोर रिझल्ट असल्यामुळे मंदीत राहू शकतो. टाटा एलेक्सीचं नेट प्रॉफिट दुप्पट झालं. प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढलं आहे, 75 रुपये डिव्हिडंड दिला आहे. टाटा एलेक्सी तेजीत राहू शकतो. पर्सिस्टंटचा रिझल्टही अपेक्षेपेक्षा कमजोर आहे आणि पर्सिस्टंटचं व्हॅल्युएशन जे आहे ते जास्त आहे, म्हणजेच शेअर महाग आहे आणि त्या मानाने रिझल्ट दिसत नाही, त्यामुळे पर्सिस्टंट मंदीत राहण्याची शक्यता आहे. प्रॉफिट 20.4% वाढलं आहे, क्वार्टर ऑन क्वार्टर. रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन मात्र कमी झालं आहे, ते 16.3 एवढं आहे. पर्सिस्टंटनी 18 रुपये डिव्हिडंड दिला आहे. JSW एनर्जी यांच्या सबसिडियरीला
वॉटर चार्जेससाठी 1,447 कोटी रुपयाची ऑर्डर देण्यात आली आहे. म्हणजेच 1,447 कोटी रुपये वॉटर डिपार्टमेंटने मागितलेत. तर JSW एनर्जीसुद्धा मंदीत राहील. हिंदुस्तान झिंक चांगला डिव्हिडंड देतं आणि हिंदुस्तान झिंकचा डिव्हिडंड मिळाला की पुन्हा वेदांताचाही डिव्हिडंड मिळतो. तर 24 एप्रिलला ते डिव्हिडंडवर बैठक घेणार आहेत. त्यामुळे हिंदुस्तान झिंक तेजीत राहू शकतो. BEML 590 कोटीची ऑर्डर संरक्षण मंत्रालयाकडून BEMLला मिळाली आहे. टेक महिंद्रा ही 22 तारखेला रिझल्ट देणार आहे. रिझल्ट, डिव्हिडंड, सगळ्याच गोष्टी. 361 वॅन यांच्या सबसिडियरीला 2018 ते 2025 या कालखंडासाठी 336 कोटीची टॅक्स ऑर्डर देण्यात आली आहे. सायंट DLM यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे. त्यांचं प्रॉफिट 31 कोटीवरनं 22 कोटी झालं आहे. त्यामुळे सायंट DLM मंदीत राहू शकतो. सेंट्रल माइन म्हणजे ही कोल इंडियाची सबसिडियरी जी नुकतीच जिचं लिस्टिंग झालं आहे, त्यांचे प्रॉफिट कमी झालेत, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. सनटेक रिॲलिटी प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. पॉवरिका न्यू लिस्टिंग आहे, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. टाटा इन्व्हेस्टमेंट यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं. 3.40 रुपये डिव्हिडंड. राजरतन ग्लोबल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. 361 वॅम यांच्याही तीनही गोष्टी कमी झाल्या. 6 रुपये डिव्हिडंड दिला. काल नेस्लेचा रिझल्ट आला. नेस्लेची व्हॉल्यूम ग्रोथ चांगली झाली, डबल डिजिट ग्रोथ झाली. 5 रुपये डिव्हिडंड दिला. पण त्यांनी सांगितलं की ॲडव्हर्टायझिंगचा खर्च त्यांनी योग्य वेळेला केला आणि हा खर्च 50% त्यांनी वाढवला. त्याचा त्यांना फायदा मिळाला. त्यांचं मार्जिन 26.3% राहिलं. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. पण प्रत्येक कंपनी एक आउटलुक देत असते. त्या आउटलुककडे तुम्ही लक्ष द्या, त्या आउटलुकचा अभ्यास करा. म्हणजे तो शेअर पुढचा रिझल्ट चांगला देईल की नाही देईल, त्यांची ग्रोथ कशी होईल याचा एक प्रकारचा अंदाज येतो. नेस्लेचा आउटलुक मी काल वाचला. त्यांच्या मॅनेजमेंटने सांगितलं की कॉफीच्या किमती स्टेबल राहतील, कारण ब्राझील आणि व्हिएतनाम इथे उत्पादन चांगलं झालेलं आहे. त्यामुळे कॉफीच्या किमती कमी होतील किंवा स्टेबल राहतील. कोकाच्या किमतीसुद्धा सबड्यूड लेवलवर राहतील. पण साखर, दूध या दोन्हीच्याही किमती चढ्या राहतील. गव्हाच्याही किमती वाढलेल्या राहतील. म्हणजे त्यांना जो कच्चा माल लागतो त्या कच्च्या मालाच्या किमतींचा एक आढावा कंपनीने घेतला. तर हा जो आढावा घेतला आहे त्यामध्ये जर काही बदल झाला तर कंपनीच्या प्रॉफिटवर परिणाम होऊ शकतो. पातंजलीने 1.75 रुपये डिव्हिडंड दिला. 25 एप्रिल रेकॉर्ड डेट आहे. अरविंदो फार्माने बायबॅक जाहीर केला.
800 कोटी रुपये ते बायबॅकवर खर्च करतील. 54.2 लाख शेअर्स बायबॅक करणार आहेत. 1475 रुपयांनी बायबॅक केलं जाईल आणि 6% प्रीमियमवर हा बायबॅक केला जातोय आत्ताच्या करंट भावाच्या. 23 एप्रिल ते 29 एप्रिल हा बायबॅकचा कालावधी आहे. सोनाटा सॉफ्टवेअर AWS मायग्रेशन त्यांनी केलं आहे. क्लाउड ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी मजबूत केलं आहे. सिटी युनियन बँक राजस्थान आणि गुजरात इथे 2 ब्रँच सुरू केले आहेत. त्यांची ब्रँचची संख्या 973 झाली आहे. कर्नाटक बँक पाईन लॅबबरोबर पॉईंट ऑफ सेल सर्व्हिसेससाठी त्यांनी करार केला आहे. इथॉस फरीदाबाद इथे नवीन इथॉस वॉच ब्युटिक त्यांनी सुरू केला आहे. KNR कन्स्ट्रक्शन 130 कोटीसाठी त्यांनी NHAI बरोबर सेटलमेंट ॲग्रीमेंट केला आहे. म्हणजेच KNR कन्स्ट्रक्शनला 130 कोटी रुपये मिळतील. हेक्झावेअर 27 एप्रिलला डिव्हिडंडसाठी बैठक आहे. PNC इन्फ्रा NHAIच्या 3483 कोटीच्या प्रोजेक्टसाठी ते L1 बिडर ठरले. मोती सन्स उदयपूरला नवीन शोरूम काढण्यासाठी त्यांनी करार केला आहे. टाटा स्टील टाटा पॉवरच्या TP आदर्शमध्ये त्यांनी 26% स्टेक घेतला. इंडियन हॉटेल ब्रिज हॉस्पिटल त्यांनी 222 कोटीला खरेदी केलं. तर या सगळ्या बातम्यांच्या भावगर्दीमध्ये कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील, तर गिफ्ट निफ्टीच्या अंदाजानुसार आणि बदललेल्या वातावरणानुसार मार्केट मंदीत उघडेल असं दिसतं आहे. पण त्यानंतर काय होत आहे हे मात्र पाहावं लागेल. पहिल्यांदा तेजीतले शेअर पाहूया. HDFC बँक, नेस्ले, BEML, प्रेस्टीज, सनटेक रिॲलिटी, मुथूट, हॉटेल लीला, 361 वॅम. हॉटेल लीलाचं टार्गेट नोमुराने वाढवलं आहे, ते 540 रुपये केलं आहे म्हणून दिलं आहे. HDFC लाईफ, टाटा एलेक्सी, बँक ऑफ महाराष्ट्र, अमर राजा, ट्रेंट, सेंट्रल माइन प्लॅनिंग, PNC इन्फ्रा, हिंदुस्तान झिंक, मन्नापुरम, इमामी, BDL, AB कॅपिटल, बजाज फायनान्स, अरविंदो फार्मा, वन सोर्स आणि HOEC. तर मंदीमध्ये लॉरेस लॅब, एशियन पेंट, पर्सिस्टंट, HCL टेक, ट्रान्सफॉर्मर्स रेक्टिफायर्स, इन्फोसिस, HPCL, JSW एनर्जी, अल्केम लॅब, पॉवरिका आणि सियाट टायर. कारण क्रूड वाढले तर टायरचे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे, म्हणून त्या टायरच्या शेअरपैकी एकच सियाट दिला आहे. आणि काल एवढं मार्केट तेजीत असतानाही सियाटचा शेअर मात्र मंदीत चालला होता. पण आज एकंदरीत सुरुवातीला तरी मार्केट मंदीत उघडेल. क्रूड वाढलेला आहे, त्याचा काहीसा परिणाम मार्केटवर दिसू शकतो.
बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.